वडकी येथे शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने महायुती सरकारच्या निवडणूक जाहीरनाम्याची होळी। महायुती पक्षाने 2024च्या विधानसभा निवडणुकीत मताचा जोगवा मागताना शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती, 7/12 कोरा, सोयाबीनला 6000 रुपये भाव, लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेती कर्माप इत्यादी आश्वासने निवडणूक जाहीरनाम्यात व जाहीर सभामधून दिले होते। परंतु 10 मार्च 2025ला अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही। उलट शेतकऱ्यांनी कर्ज भरावे असे जाहीर करून कर्ज वसुली सक्तीच्या नोटिसा पाठविल्या। याचा निषेध म्हणून आज दिनांक 14 एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून वडकी येथे सकाळी 9 वाजता माहिती सरकारच्या फसव्या जाहीरनाम्याची शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने होळी करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र जोटिंग, युवा अध्यक्ष अक्षय महाजन, ज्येष्ठ नेते सुरेशराव आगलावे, तालुका अध्यक्ष गिरीश तुर्के, गोपाल भोयर, गजानन कोले, प्रदीप भोयर, गजानन पारकी, गजानन ठाकरे, श्रीहरी राजूरकर, सौरभ महाजन, भास्कर पाटील, सुरेश झोटिंग, नामदेव राजूरकर, हनुमान चिडे, अशोक वाबिटकर, मारोतराव कावडे, प्रकाश चिडे, रवींद्र खिरटकर, बबनराव ठाकरे, विठ्ठल येडगुरे, प्रभाकर भोयर इत्यादी शेतकरी उपस्थित होते। महायुती पक्ष भाजपा राष्ट्रवादी अजित पवार यांनी शेतकऱ्यांना जनतेला मताचा जोगवा मागताना शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, सोयाबीनला 6000 रुपये भाव, लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेती निविष्ठावरचा GST रद्द असे अनेक प्रबोधन दाखवून मतं मागितले आणि सत्तेत बसल्यानंतर त्यांनी जनतेला इच्छा दाखवला। 10 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात बजेटच्या दिवशी बजेटमध्ये सरकारची परिस्थिती नाही, त्याच्यामुळे कर्जमुक्ती करू शकत नाही, लाडक्या बहिणीला 2100 देऊ शकत नाही, अशा प्रकारचं जाहीर केलं आणि सक्तीने कर्ज वसुलीचे आदेश दिलेले आहे। त्या महायुतीच्या फसवेगिरी जाहीरनाम्याची आज आम्ही होळी करत आहोत आणि महायुतीचा निषेध करत आहोत। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।